जेव्हा समजा माझ्याकडे 10 लोक जेवायला येणार आहेत, तर आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला? पाहुणचार प्लॅन करताना प्रथमतः कोण येणार आहेत, किती लोक येणार आहेत, त्यांना कोणता मेनू लागू होऊ शकतो आणि त्या मेनूनुसार लागणारी अन्नपदार्थांची यादी, या गोष्टींचा पहिला विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आमंत्रण. तुम्ही एक मेसेज, आता आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आता आपल्याला काही फोनवर बोलायची किंवा पर्सनली जाऊन बोलायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही तो छानपैकी एक जो मेसेज आहे तो छान पद्धतीने टाईप करून किती वाजता यायचंय, डिनर आहे, लंच आहे, आयटी आहे, तर त्यानुसार आपल्याला आमंत्रणाचा एक मुख्य मुद्दा आहे. त्याच्यानंतर आमंत्रण केलेल्या व्यक्तींना काय आवडेल, की आमंत्रण जेव्हा आपण करतो तेव्हा जेव्हा आपले ते नातेवाईक नसतील आणि ऑफिसमधले लोक असतील, तर आपण आपला हट्ट पाहिजे की आपलं जेवण त्यांना सर्व केलं पाहिजे. बरोबर. की आपण समजा महाराष्ट्रीयन आहोत किंवा कोणी गुजराती असेल, कोणी मारवाडी असेल, कोणी साऊथ इंडियन असेल, तर आपला हट्ट असा पाहिजे की लोक काय चूक करतात किंवा आम्ही 5 स्टार मध्ये काय गल्लत करतो की जॅपनीज गेस्ट ना, मग त्यांना जॅपनीज जेवण द्यायचं, किंवा साऊथ इंडियन आहे ना, त्यांना साऊथ इंडियन जेवण द्यायचं, किंवा महाराष्ट्रीयन त्यांना महाराष्ट्रीयन जेवण द्यायचं. तर ते तसं न करता आपण आपल्या संस्कृतीची एक ओळख करून देण्याच्या दृष्टीने आपलं जेवण सर्व करायचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्याच्याविषयी आपल्याला काही बोलता येतं.